गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत काही वृत्तपत्रांमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट करत आरोग्य केंद्रातील सर्व सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार साखरे यांनी दिली. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोणतेही रुग्ण भरती नसून उपचार व आरोग्य सेवा नियमितपणे सुरू आहे. रुग्णांना कोणतीही अडचण येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तसेच फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेल्या लसी, औषधे पूर्णपणे सुरक्षित व व्यवस्थित असल्याची खात्री प्रशासनानं दिली आहे. 25 मार्च रोजी काही वृत्तपत्रांमध्ये वीज खंडित झाल्यामुळे लसी व औषधांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला. रुग्णांची कोणतीही गैरसोय झालेली नाही. वीज पुरवठा लवकरच पूर्ववत झाला होता आणि लसी, औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत. काही वृत्तपत्रांतील बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. एकूणच महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती डॉक्टर तुषार साखरे यांनी दिली. मी डॉक्टर तुषार साखरे, वैद्यकीय अधिकारी PHC महागाव. काल वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार आमच्याकडे विद्युत सेवा खंडित झाली होती, पण अवघ्या 2 तासात वरिष्ठांना कळवल्यानंतर त्यांनी या खंडित विद्युत सेवाची पूर्तता करून दिली आणि विद्युत सेवा एकदम सुरळीत सुरू झाली. काल वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार की रुग्णांची गैरसोय होत आहे किंवा औषधी साठा जो आहे त्याची म्हणजे खराब होत आहेत, असे काही न्यूज आल्या होत्या. ह्या सगळ्या न्यूज खोट्या आहेत. कारण अवघ्या 2 तासात आपल्याकडे एकही पेशंट किंवा रुग्ण आपल्या PHCमध्ये ॲडमिट नव्हता आणि त्या 2 तासांनी आपल्या औषधी साठांना किंवा आपल्या लसींना काहीही धोका झालेला नाही. त्या एकदम अप टू डेट आहे. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.